बरीच लोक आहेत, या गोष्टीला मानतात, या गोष्टीला मानत नाहीत. काही लोकांना पटतं, काही लोकांना पटत नाही. तर या सगळ्याला काही सायंटिफिक रिझन आहे का? असं तुम्हाला सांगावसं वाटतंय का? येस, सायंटिफिक रिझन्स आहेत. आज WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं की प्रत्येक गर्भवती मातेला एन्व्हायर्नमेंट कसं असलं पाहिजे, कारण गर्भवती मातेच्या भावनांचा त्या गर्भात वाढणाऱ्या फेटसवरती, त्या बाळावरती काय परिणाम होतो, म्हणजे ती काय ऐकते, काय वाचते, काय पाहते, काय वातावरणात राहते, या सगळ्या गोष्टींचा, इवन काय खाते, या सगळ्यांचा परिणाम त्या युट्रसमध्ये वाढणाऱ्या बाळावरती होतो. भावनांचा परिणाम कसा होतो? हं, कारण मेडिकल सायन्स असं सांगतं की जर आईवडील सेम असतील, DNA सेम असेल, हं. तर जन्माला येणारी बाळं एकसारखीच असायला पाहिजेत. मग तुम्ही दोघे वेगळे का? तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा पहिली प्रेग्नन्सी होती, हं. त्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये आईचं वातावरण वेगळं होतं, आईच्या भावना वेगळ्या होत्या. कदाचित पहिली प्रेग्नन्सी आहे म्हणून ती क्युरियसही असेल. कदाचित पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला घरात नवरा बायकोंची भांडणंही होत असतील. कदाचित पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला सासू-सासऱ्यांकडून टॉर्चरही झालं असेल. कदाचित आनंदाचं वातावरण असेल. म्हणजे अनेक ती परिस्थिती, भावना वेगळ्या होत्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये. सो आई-वडील सेम आहेत, DNA सेम आहेत, पण वेगळं काय आहेत, वेगळ्या भावना आहेत, म्हणून ते पहिलं अपत्य वेगळं आहे. अच्छा. सेकंड प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आई-वडील सेम आहेत, DNA सेम आहेत. वेगळं काय झालं? वेगळ्या होत्या त्या भावना.